तर हे गुड मॉर्निंग. तर हा माझा पहिला ब्लॉग आहे यूट्यूब चॅनलवरचा. हे माझं तिसरं ब्लॉग चॅनल आहे. तर विषय असा आहे की मी आता आवरलेला आहे आणि काय आवडलं ते तुम्हाला माहिती असेल तेव्हा आपण बाहेर जातात. चला आता आपण पण निघालो फिरायला आणि कुठं फिरायला निघालो ते मी तुम्हाला आता नाही सांगणार, ते तुमच्यासाठी सरप्राईज असणार. तर मग चला आता आवडलंय सगळी बाहेरची पण म्हणजे खाली पण आवरायला लागलं सगळी. मग आता पटापट आवडतात आणि निघतात. तर चला तुम्हाला भेटूया गाडीत बसल्या नंतर. नमस्कार मित्रांनो, तुमचं ऋत्विक जाधव व्लॉग्समध्ये स्वागत आहे. हे ऋत्विक जाधव यांचं 2 चॅनल बॅन झाल्यानंतर तिसऱ्या चॅनलचा पहिला व्लॉग आहे. आता माहीत नाही पुढं हा चॅनल पण बॅन होतोय का नाही. तुम्ही यांच्यासोबतच परत कंटिन्यू करा. तर नमस्कार मित्रांनो, आपण आता गाडीत बसलेलो आहे आणि निघालेलो आहे. तर चला तुम्हाला पुढचं दाखवतो कसं कसं काय काय होतंय. तर मित्रांनो आता आम्ही थांबलेलो आहे पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकायला. पेट्रोल पाक संपलेलं होतं. चला आता पेट्रोल टाक्या आणि जर्नी कंटिन्यू करा. चला भेटूया तुम्हाला. मित्रांनो आपण आता हा हायवे पकडलेला आहे. हा हायवे शिरडोन टू सोलापूर कंटिन्यू आहे. आता हा वाला हायवे आम्ही सोडणार नाही, डायरेक्ट आता सोलापूरमध्येच. मग सोलापूरमध्ये पोचल्यावर तिथून अक्कलकोटमधून तुळजापूरला आणि मग परत तिथून रिटर्न घरी. मग तुम्हाला दाखवतो आता मस्तसा हायवे आहे, झाडं वगैरे लावलेलं आहेत बाजूला. चला दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे सोलापूरमध्ये आणि इथं परत पेट्रोल भरायला थांबत आहे. आमची गाडीला तेल पिते आहे असं आम्हाला वाटतंय. ॲव्हरेज तर आता भेटणार नाही, दिसतंय ते. सॉरी काय आज चुकी झाली हो जात आहे कधी कधी. आणि तिकडे लग्न पण आहे, पेट्रोल पण भरायचं आहे. तिथं लग्न पण आहे. आता गाडीला पाजायचं आणि मग आम्हाला सॉरी पेट्रोल पण आहे आणि वॉशरूम पण आहे, दोन्ही पण. चला मस्त एन्जॉय करतोय. पेट्रोल गाडीला पेट्रोल पाहिजे आणि आपण वॉशरूम करून येऊया. चला मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे मंदिरात आणि आम्ही आलो स्वामी समर्थांच्या मंदिरात अक्कलकोटला. मग आता इथं आत मोबाईल तर अलाउड नाही म्हणून ब्लॉग थांबवायला लागेल. मग चला तुम्हाला भेटूया मंदिरात. मित्रांनो आता आपण आलोय मंदिरात. असं मंदिर आहे अक्कलकोटचं, जे आलेलं नाहीत ते बघा आणि इथूनच दर्शन घ्या. पूर्ण आत गेल्यावर तर अलाउड नाही मोबाईल, त्यामुळे इथूनच दाखवतो तुम्हाला. घ्या बघा, हे झाड वगैरे सगळं आहे मस्तपैकी. म्हणून खरं आत तर मोबाईल अलाउड नाही. तिकडच्या साईडला सगळी माणसं बसतात. इकडून आत एंट्री आहे, तिथं आतमध्ये मंदिर आहे. मग चला आत तर मोबाईल अलाउड नाही, मग दाखवतो तुम्हाला. जर चान्स भेटला तर इथं वगैरे मागे वगैरे उभं राहून दाखवतो तुम्हाला. चला मित्रांनो हे असं आहे अक्कलकोटचं मंदिर. इथं ते मोठ्यांनी स्वामींचा फोटो आणि इथं खूप दंगा असल्यामुळे जास्त ब्लॉग नाही करत. चला भेटतो तुम्हाला थोडं. आता मित्रांनो आम्ही आलेलो आहे बाहेर दर्शन करून आणि इथं तुम्ही बघू शकता शिवाजी महाराजांची मूर्ती आणि इथं स्वामी समर्थांचा मोठा स्टॅच्यू आहे. मग आता आम्ही जाणार आहे महाप्रसाद खायला आणि इथे पण मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. खूप मोठी शेष मूर्ती आहे. आणि आता काय नाही, हे आम्ही इथं फोटो काढायला आलो आहे. मग आता प्रसाद घेणार आणि परत तिकडच्या मंदिरात जाणार. कुठं जाणार ते नंतर सांगतो तुम्हाला. चला आता जरा प्रसाद खातो आणि भेटतो तुम्हाला. मित्रांनो आता आलेलो आहे गाडीमध्ये आणि आता निघालोय मंदिराकडे. मला दाखवतो कुठल्या मंदिराकडे निघालोय. होय दाखवा की. होय दाखवा. तर मित्रांनो आता आपण निघालोय हॉटेल भाग्यश्री, यालाच लागत आहे.
मित्रांनो परत आपण आलेलो आहे सोलापूरमध्ये. मग आता इथून मंदिरात जायचं आहे. मग चला आता दाखवतो कुठल्या मंदिरात जायचं ते. मित्रांनो आता आपण आलोय तुळजापूरला. मग आता आपण मंदिरामध्ये आलेलो आहे. आता चप्पल काढून चला मंदिरात जाऊया. इथं फोन अलाउड आहे का नाही माहीत नाही मला, बघूया चला. तर मित्रांनो आता दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आहे आता गाडीत आणि आता निघाले आपण घरला. भुका लागल्या. जर पप्पाने काही खायला दिलं तर खायचं, नाही तर गप जाऊन घरला जाऊन झोपायचं. याचं ताण आणि काही नाही. उद्या सकाळी उठायचं आणि परत तुम्हाला भेटायचं. मग आता निघालोय घरला. आता शिरडोनला जायला तर 2 तास 44 मिनिट दाखवते. चला बघू आता कसं काय काय होतं. आता आम्ही आलोय मॉलमध्ये शॉपिंग करायला. तर आम्ही आता जरा बाकीचे इथे बघतात कपडे. मी म्हणलं जरा वरती बघून या. मग चला जरा वरती जाऊन बघून बघून इकडचं एलिव्हेटर बंद आहे. हा एकच चालू आहे. बघतो विषय चालू आहे. विषय झाला हे बहुतेक फूड करतात. विषय समोर होते पटापटा खाली जाऊ. शॉपिंग करतो आणि भेटतो तुम्हाला. चला तर मित्रांनो शॉपिंग करायला गेलो तर कपडे आवडले नाही म्हणून आता गप घरला निघाला. म्हटलं आता जाऊ दे, उशीर झालाय, गप घरला जाऊन तिकडे शॉपिंग करायची. आणि उशीर जर झालाय म्हणून पप्पा काय ऐकणं झाली. गाडी तुमची 100 आणि 120 डायरेक्ट. उशीर झालाय. अजून शिरडून इथनं 1.54 तास दाखवत आहे. आता वाजल्यात 6:30. शिरडूनच तेवढं दाखवत तर सांगली आणि पलुसकेचे दाखवलं बघा. मग चला डायरेक्ट लवकर 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 पळवत जाऊ आणि भेटू तुम्हाला थोड्याच वेळात. मित्रांनो आता हायवेवर आहे. मस्त मजा येते तिथे एकदम. खरं आता स्ट्रीट लाईट संपलेले आहेत. मस्त एकदम गाणी ऐकत निघालोय. हायवे एकदम फुल स्पीडमध्ये, म्हणजे एवढी पण स्पीड नाही तर निघालोय निवांत असं. मग अजून 2.5-3 तास लागतील पोचायला. मग आता जेवायला थांबायचं कुठं तर 8 वाजेपर्यंत. चला तुम्हाला दाखवतो कुठं कुठं थांबतो जेवायला. तर मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे घरी आणि आता वाजले आहेत 10. मग आता मी एवढंच सांगतो की आम्ही पण झोपतो, तुम्ही पण झोपा. नाही तुम्ही नका झोपू, कारण तुम्ही उद्या सकाळी ब्लॉग बघणार आहे. जर नाही बघितला तर माझी चुकी नाही. चला आम्ही तर झोपतो. नाही आम्ही झोपणार नाही. आता आम्ही नाईट आउट करणार, बसणार पिक्चर बघायचं मस्त वेगळा द्यायचं दणका. मग आता मस्तपैकी आलोय नवीन घरात. हे नवीन घर मी आज रिव्हील नाही करणार, त्यासाठी एक सेपरेट ब्लॉग बनवणार आहे. मग चला आजचा ब्लॉग इथं संपूया आणि तुम्हाला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. चला.